सोयाबीन हे खरीप हंगामातील राज्यातील शेतकऱ्यांचं प्रमुख पीक आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. साधारणपणे 2 ते 2.5 फुटांपर्यंत सोयाबीनची वाढ होत असते. मात्र जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन चक्क 5 फुटांपेक्षाही अधिक उंचीचे वाढले आहे. त्यामुळे या सोयाबीनला शेंगाच लगडलेल्या नाहीत. चक्क माणसाच्या उंचीपेक्षाही अधिक उंची या सोयाबीनची झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होतंय. पाहुयात लोकल 18चा हा ग्राउंड रिपोर्ट. सध्या मी आहे जालना जिल्ह्यातील दैफळ या गावामध्ये आणि सतत होणाऱ्या भुरभुर पावसामुळे तुम्ही पाहू शकत असाल तर ह्या सोयाबीनची हाईट 5 फुटांपर्यंत गेलेली आहे. माणसांच्या हाईट एवढं सोयाबीन वाढलेलं आहे आणि या सोयाबीनला अजिबात शेंगा लागलेल्या नाहीत. तुम्ही पाहू शकता फक्त वाढ झालेली आहे. या शेतकऱ्यानं सोयाबीनवरती 2 ते 3 वाढ रोखण्यासाठी फवारण्या केल्या तरी देखील या सोयाबीनची हाईट कमी झालेली नाहीये. मराठवाड्यामध्ये जो सातत्याने भुरभुर पाऊस पडतोय, एकतर जोरातही पाऊस पडत नाही आणि उघाडही मिळत नाही. याच्यामुळे माळरानावरील पिके हे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्याची कायिक वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. त्यामुळेच तुम्ही पाहू शकत असाल तर एवढं वाढलेलं सोयाबीन आयुष्यात तुम्ही कधी पाहिलं नसेल. ह्या सोयाबीनची हाईट 5 फुटांपर्यंत गेलेली आहे आणि याला शेंगा म्हणाल तर नाममात्र शेंगा लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या भुरभुर स्वरूपाच्या पडणाऱ्या पावसामुळे झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की शासनाने पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदत या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी. रघुनाथ सुदामराव चौधरी, मी रहिवासी दैफळ, तालुका जिल्हा जालना येथील. हे मग आमचं 2 एकरचं शेत आहे. हे सतत पाऊस चालू असल्यामुळे नुसती वाढच व्हायला लागली. याचे शेंगा पण लागलेल्या नाही झाडाला जास्त. नुसती वाढ 2-3 फवारणी केलेल्या याच्यावर. हेच आपल्या वाढ थांबायसाठी. पण हे जास्त डोक्याच्या वर गेलं आता. नाही हे लयच वाढलं नाही, डोक्याच्या वर गेलं. 5.5-6 फूट हाईट झाली याची. शासनाकडे काय नाही, याची भरपाई, नुकसान भरपाई थोडीफार तरी अशी द्यावं ही मागणी करतो. मराठवाड्यात सुरुवातीपासूनच भुरभुर स्वरूपाचा पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने माळ रानावरील सोयाबीन तसेच कपाशी पिकाची कायिक वाढ अधिक झाल्याने सोयाबीनच्या पिकाला शेंगाच लगडलेल्या नाहीत. त्याचबरोबर तब्बल 5 फुटांपर्यंत सोयाबीन वाढल्याने शेतकऱ्यांचं 50 ते 60% नुकसान होणार आहे. आधीच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं मराठवाड्यातील कपाशी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये असून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. नारायण काळे, लोकल 18, जालना.